नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। वास्तविक पाहता बऱ्याच वेळा रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये कन्फ्युजन असतं। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे त्यामध्ये व्हर्टिकल रिझर्वेशन आपण पाहिलेलं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन असतं आणि त्यामध्ये ओपन, EWS, OBC, SC आणि ST अशा 5 कॅटेगरीमध्ये व्हर्टिकल डिव्हिजन जे काही सीट्स उपलब्ध असतात त्यामध्ये होत असतात। आज आपण जो पाहणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये व्हर्टिकल रिझर्वेशन आपल्या सर्वांना माहित आहे। त्यामध्ये एकूण 11 कॅटेगरी आहे, त्याचे डिस्ट्रीब्युशन 10 कॅटेगरीमध्ये होत आहे। एक तर ओपन, EWS, OBC, SC, BC, SBC नावाची स्पेशल बॅकवर्ड क्लास सुद्धा OBC मध्ये येते। त्यानंतर VJ, NT, BCD, SC आणि ST अशा 10 मध्ये व्हर्टिकली रिझर्वेशन होत असते। परंतु बऱ्याच वेळा आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक असतो तो बऱ्याच वेळा माहित नसतो, तो म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन। आता व्हर्टिकल रिझर्वेशनच्या नंतर एक प्रकारचे रिझर्वेशनचे टाइप्स मध्ये आहे, त्यामध्ये आपल्याला व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असे 2 प्रकार येतात। व्हर्टिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आजपर्यंत खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहित आहे। आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आज आपण पाहणार आहे। तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये कोणत्या गोष्टी येतात तर त्या तुम्हाला मी आज डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या सर्वांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये एक तर डिफेन्स 1, डिफेन्स 2, त्याचबरोबर डिफेन्स 3, PWD, हिली एरिया, ऑर्फन आणि MKB अशा वेगवेगळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्या समोर पाहायला मिळतात। आता यामध्ये जर पाहायला गेलं तर डिफेन्स म्हणजे काय? डिफेन्स म्हणजे डिफेन्स 1 आर्मी असेल किंवा आपल्या जे काही बाउंड्रीवरती काम करणारे सैनिक दलामध्ये आर्मीमध्ये काम करणाऱ्या साठी हे डिफेन्स रिझर्वेशन असते। आता डिफेन्स 1, 2, 3 मध्ये जर पाहायला गेलं तर जे विद्यार्थ्यांचे पालक हे आर्मीमध्ये नोकरी करत होते परंतु आता ते रिटायर्ड झालेले आहेत, त्याला म्हणजे एक्स सर्व्हिसमन झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स 1 कॅटेगरीमध्ये आपल्याला जावं लागतं। डिफेन्स 1 कॅटेगरीसाठी मात्र ज्या डिफेन्सचं सर्टिफिकेट आपल्याला डिफेन्स 1 आणि 2 साठी एक सर्टिफिकेट मिळतं की त्यांच्या गॅजेटेड ऑफिसर कडून त्यांच्या पालकांनी आणणं गरजेचं असतंय। या सर्वात महत्वाची गोष्ट आणि याच्यासाठीचं जे रिझर्वेशन आहे ते कुठं कुठं अवेलेबल आहे तर 3% रिझर्वेशन हे हॉरिझॉन्टली असतं। हॉरिझॉन्टली म्हणजे जर स्टुडंट नाही मिळाला तर ते त्याच कॅटेगरीला राहिलेले सीट दिले जातात, परंतु व्हर्टिकल रिझर्वेशन मध्ये मात्र त्याच कॅटेगरीमध्ये खाली खाली मेरिट कमी येत असतं। त्यामुळे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे जर डिफेन्स एखाद्या कॉलेजमध्ये 33% जे आहे ते डिफेन्स 1 साठी रिझर्वेशन सीट्स आहेत आणि त्याच्यासाठी एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जर सीट्स तुमचे जास्त असतील तरी सुद्धा मॅक्झिमम 3 सीट्स एका कॉलेजमध्ये उपलब्ध असतात, त्याच्यापेक्षा जास्त नसतात। म्हणजेच एखाद्या कॉलेजमध्ये जर समजा 250 सीट्स असतील तर त्या ठिकाणी 3% हे मॅक्झिमम 3 सीट्स एवढे उपलब्ध असतात आणि याच्यासाठीचे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतात। हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्वेशन असते। महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही डिफेन्स 1 साठी रिझर्वेशन उपलब्ध आहे 3%, मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन नसतं। याच्यामध्ये वुमन रिझर्वेशन एक सुद्धा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं। त्यामध्ये वुमन रिझर्वेशन हे 30% कॉमनली म्हणजे ह्या 3% जनरल साठी 70% आणि 30% वुमन साठी रिझर्वेशन सुद्धा डिफेन्स साठी उपलब्ध असते। बरोबर। दुसरा महत्वाचा मुद्दा की डिफेन्स 2
डिफेन्स 2 म्हणजे जे स्टुडंट्स चे पालक हे महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल आहे, हे दोन्ही केसमध्ये महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल असणं आवश्यक आहे. परत हे माजी सैनिकासाठी आहे आणि हे आजी सैनिक म्हणजे सध्या ते ड्युटीवरती काम करतायत आणि त्यांचे पाल्य जर समजा 12वीसाठी असतील तर त्यांनी गॅझेटेड ऑफिसर कडून एक सर्टिफिकेट आपल्याला त्याचा नमुना उपलब्ध आहे, त्याच्यावरची सही सिक्का पाहिजे असतो. हे डिफेन्स 2 या कॅटेगरीसाठी येतात आणि डिफेन्स 2 या कॅटेगरीसाठी 1% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अवेलेबल इन गव्हर्नमेंट कॉलेज आणि वुमन रिझर्वेशन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन उपलब्ध नाही. आता डिफेन्स 3 ही कॅटेगरी आपण समजून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे दुसऱ्या राज्यामध्ये आहेत परंतु ते ट्रान्सफर होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ते ट्रान्सफर झालेले आहेत, गव्हर्नमेंट ट्रान्सफर, ते ट्रान्सफर सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि त्यांचं डोमिसाईल जरी दुसऱ्या राज्यातलं असेल तरी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये हे डिफेन्स कॅटेगरीमध्ये ज्यांनी सेवा बजावत असणारे पालक असतात त्यांच्यासाठी 1% रिझर्वेशन हे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये उपलब्ध असते. परंतु वुमन रिझर्वेशन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. आता त्यानंतर हॉरिझॉन्टल मध्ये 4थ्या क्रमांकाचं जे आहे त्याला PWD असं म्हणतात. PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजेच त्याला आपण दिव्यांग किंवा अपंग असं म्हणतो. कमीत कमी 40% जास्त जर त्यांचं नॉन रिव्हर्सिबल अपंगत्व असेल म्हणजे डिसॅबिलिटी असेल आणि ते तुम्हाला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला ह्या PWD या कॅटेगरीसाठी अप्लाय करता येतं. NTA कडे फॉर्म भरणं आवश्यक आहे. NTA नीट कडे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे PWD मधून जर तुम्ही रिझर्वेशन मधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस मात्र तुम्ही जे काही सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे PWD मॅक्झिमम नॉन रिव्हर्सिबल हँडिकॅप्ड असण्याचं म्हणजे दिव्यांग असण्याचं किंवा डिसॅबिलिटी असण्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते तिकडे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 3 तासाचा वेळ वाढवून तुम्हाला 4 तास सुद्धा मिळतो. कदाचित या ठिकाणी स्क्राईब सुद्धा मिळत असतो. सर्व व्हर्टिकल रिझर्वेशन मध्ये ओपन, EWS, SCBC, OBC, VJ, NT 1, 2, 3, SC, ST या सर्वांमध्ये हॉरिझॉन्टल सगळे 5% सीट्स हे राऊंड 1, 2 आणि 3 पर्यंत आपल्याला रिझर्व ठेवले जात असतात आणि तिसऱ्या राऊंडच्या नंतर मात्र हे सीट्स जर व्हेकंट राहिले तर त्या कॅटेगरीच्या नॉर्मल स्टुडंट्सला सुद्धा हे PWD सीट्सचे विद्यार्थी द्यावे लागतात. परंतु फॉर्म भरताना NTA कडे तुम्ही PWD मधून भरणं आवश्यक असतं. कदाचित जर तुम्ही ते फॉर्म भरलेला नसेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल सिव्हिल सर्जनचं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. काही जणांकडे सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट असतं पण जी काही लेवल आहे त्याच्यापेक्षा कमी असतं किंवा जास्त पण असतं. 80%, 70% असेल, 100% जर असेल तर तुम्हाला हे उपलब्ध नाही. त्याच्यासाठी काही ठराविक क्रायटेरिया उपलब्ध आहेत, त्यानुसार PWD सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. 10% किंवा 15% या रिझर्वेशनचा आपल्याला लाभ होत नाही. 5% रिझर्वेशन संपूर्ण MBBS, BMS, BHMS, BDS मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला हे रिझर्वेशन उपलब्ध आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन याला असं म्हटलं जातं. PWDचं रिझर्वेशन हे हॉरिझॉन्टल असल्यामुळं जर सीट तिसऱ्या राऊंड पण उपलब्ध नाही झालं तर मात्र हे सीट त्या कॅटेगरीला परत वर्ग केले जात असतात आणि हे जे आहे ते 5% एवढे सीट्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सीट्स उपलब्ध आहेत. हे जर परंतु हे फक्त सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट आपल्याला कुठपर्यंत चालतं, फक्त NTA कडे फॉर्म भरेपर्यंत आहे. ऍक्च्युअली CET सेल कडे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये असेल किंवा MCC त्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर आपल्याला PWDचं सर्टिफिकेट हे सिव्हिल सर्जनचं आपल्याला आवश्यक नाही, ते चालत नाही. तुम्हाला जे काही संपूर्ण भारत देशामध्ये काही सेंटर्स दिलेले आहेत की जे 17 सेंटर्स आता नवीन झालेले आहेत ते MCCच्या वेबसाईटवरतून उपलब्ध आहेत, त्याचबरोबर CET सेलच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक त्यांच्या मेडिकल बोर्डचं एक सर्टिफिकेट यावं लागतं आणि जो फॉर्मेट आहे तो आपल्याला या CET सेलसाठी किंवा काउन्सिलिंगसाठीचं जे फॉर्मेट उपलब्ध आहे त्याच्यावरती सही सिक्का आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं की हा 100% लाभ होऊ शकतो. PWD साठी मिनिमम अगदी
13 मार्क्स किंवा जस्ट इलिजिबल असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे PWD मधून आपल्याला कॉलेज मिळत आहे. नंतर याला सुद्धा आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हणतो. हिली एरिया म्हणजे काय? डोंगरी भागामध्ये शिकत असल्याचे प्रमाणपत्र. हे कुणासाठी उपलब्ध आहे? ज्या विद्यार्थ्यांचे 10वी किंवा 12वी डोंगरी विभागामध्ये शिक्षण झालेलं आहे, त्याचं डोमिसाईल सुद्धा त्याच भागातलं आहे आणि त्याच्या पालकाचं डोमिसाईल सुद्धा अगदी डोंगरीच भागामध्ये असेल, तर तुम्हाला हिली एरियाचं 3% रिझर्वेशन फक्त MBBS साठी उपलब्ध आहे आणि ते पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, बाकी कुठेही उपलब्ध नाही. आणि त्यामध्ये सुद्धा सब कॅटेगरीनुसार फिमेल रिझर्वेशन सुद्धा उपलब्ध आहे. हिली एरियाचं फक्त गव्हर्नमेंट MBBS मध्ये, प्रायव्हेट डीम मध्ये कसल्याही प्रकारचं उपलब्ध नाही. BMS BDS मध्ये कसल्याही प्रकारचं हिली एरियाचं रिझर्वेशन उपलब्ध नाही. त्यानंतर ऑर्फन असं म्हटलं जातं. आता ऑर्फन म्हणजे काय? की ज्या पाल्याचे म्हणजे या विद्यार्थ्याचे आई आणि वडील दोन्हीही हयात नाही आहेत, एक्सपायर झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महिला बाल कल्याण मधून एक सर्टिफिकेट मिळतं. अगदी त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला ऑर्फनसाठी प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1% रिझर्वेशन उपलब्ध आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट कॉलेजमध्ये उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे सर्वात टॉपिक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की गव्हर्नमेंटमध्ये ऑर्फनसाठी फक्त गव्हर्नमेंटमध्येच 1% रिझर्वेशन उपलब्ध आहे. महिला बाल कल्याणमधून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळत असतं. ज्यांचे आई वडील हयात नाही आहेत सध्याच्या मितीला, अशांसाठी हे ऑर्फन सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं आणि हे सुद्धा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये येतं, प्रायव्हेट कॉलेजमध्ये उपलब्ध नाही. MKB म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बघा, महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया बॉर्डर सर्टिफिकेट. एक जवळपास 500 ते 600 खेडी अशी आहेत की महाराष्ट्रातल्या मध्ये जे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहेत, परंतु ते खेडे मात्र कर्नाटकमध्ये आहेत. म्हणजे आता सध्या त्यांचं डिस्प्युटेड आहे, त्यांच्यामध्ये वादग्रस्त विभागामधून हे येत असतील आणि त्यांनी 10वी आणि 12वी तिथून दिलेली असेल, त्यांचं डोमिसाईल भले कर्नाटकचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, पण ह्या वादग्रस्त गावामधील जर तुमचं डोमिसाईल असेल आणि 10वी 12वी त्याच एरियामध्ये झालेले असेल आणि मराठी भाषा जर तुम्हाला येत असेल, तर या सगळ्यांसाठी या MKB साठी आपल्याला या ठिकाणी रिझर्वेशन उपलब्ध आहे. त्याला आपण MKB सीट्स म्हणतो. इथे सीट्स पर्सेंटेज वाईज नाहीत, हे फक्त आपल्याला गव्हर्नमेंट MBBS मध्येच आपल्याला फक्त उपलब्ध आहेत, गव्हर्नमेंटमध्येच उपलब्ध आहेत, कसल्याही प्रकारच्या प्रायव्हेट मध्ये उपलब्ध नाहीत. त्यामध्ये सुद्धा MBBS मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 सीट, BDS साठी 2 सीट आणि BMS साठी 6 सीट्स उपलब्ध आहेत. गव्हर्नमेंट BMS मध्ये 6 सीट्स, गव्हर्नमेंट BDS मध्ये 2 आणि MBBS मध्ये 8 सीट्स आहेत. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं या ठिकाणी रिझर्वेशन नसतं. MKB मध्ये सुद्धा सब कॅटेगराईज करायला गेलं तर तुम्हाला महिलांसाठी सुद्धा 30% या ठिकाणी आरक्षण असतं. एकंदरीत आपल्या सर्वांना या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण करायला गेलं तर जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1, 2, 3, PWD, हिली एरिया, ऑर्फन आणि MKB या कॅटेगरी मध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे हे सर्व कॅटेगरी असेल, अशा विद्यार्थ्यांनी ह्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा लाभ घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कदाचित हे जर तुमच्याकडे असेल तर 100% त्याचा वापर तुम्ही करू शकता. आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण डिटेल्स व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू आहे. त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ह्या दोन्ही फोन नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं पाठवलं तर 100% तुम्हाला तुमच्या डोअर स्टेप पर्यंत कसल्याही प्रकारची शंका उपलब्ध होऊ देणार नाही. तुमच्याकडे हाय मेरिट अगदी 720 पासून ते -29 पर्यंत असणाऱ्या सर्व स्टुडंट्सला आजपर्यंत आपण जवळपास 4700 पेक्षा जास्त MBBS चे ऍडमिशन आजपर्यंत आम्ही कंप्लीट केलेले आहेत. या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी आपले पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपलं एक बुकलेट आहे की ज्याला आपण CMG करिअर मेकिंग गायडन्स मेडिकल ऍडमिशन गाईडलाईन्सचं बुकलेट उपलब्ध आहे आणि ते पब्लिश सुद्धा झालेलं आहे. जवळपास त्याच्या 2 ते 4 हजार प्रती आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. याच्यासाठीची किंमत आपली 450 रुपये आहे. आम्ही 50 रुपये डिस्काउंट देतो आणि पोस्टेज 50 रुपये, असे एकंदरीत 450 रुपये जर आपण ह्या दिलेल्या नंबरवरती जर पाठवले
तर 100% आपल्या सर्वांना हे बुकलेट 2 ते 3 दिवसामध्ये स्पीड पोस्टनं घरपोच येऊ शकते. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आपण ज्या डिटेल्स गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांना डोअर स्टेपपर्यंत प्रत्येकाला पोहोचण्यासाठी हा आपला व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन आणि तुमच्या करिअरच्या मार्गातील महत्त्वाच्या टॉपिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.